जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काठेवाडीत दाखल झालाय। काठेवाडी इथं श्री संत तुकोबराय यांच्या पालखीला मेंढ्यांचं अनोखं रिंगण पार पडलं। दरवर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काठेवाडीत आगमन झाल्यावर पालखीला मेंढ्यांचं रिंगण घालण्याची परंपरा आहे। तर या अनोख्या रिंगणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सध्या काठेवाडीमध्ये आहे आणि काठेवाडीत आपण पाहतोय की जे परंपरेप्रमाणे मेंढ्यांचं गोल रिंगण या ठिकाणी पार पडतं आहे। गेल्या अनेक शेकडो वर्षांची खरं तर ही परंपरा असते। जेव्हा जगद्गुरू संत तुकोबांची पालखी ही काठेवाडीत येत असते तेव्हा काठेवाडीच्या ग्रामस्थांकडनं गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते। मेंढ्यांचं जे गोल रिंगण आहे ते या ठिकाणी पार पडत असतं। एक प्रकारे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना अभिवादन करण्याचा, त्यांना त्यांच्याप्रती आपल्या भावना प्रेम व्यक्त करण्याचा खरं तर हा एक प्रकार असतो आणि काठेवाडीतले जे धनगर बांधव आहेत ते गेल्या शेकडो वर्षांपासून ही परंपरा जपत आहेत। त्यांच्या पूर्वजांनी देखील ही परंपरा जपली आणि आताच्या काळात देखील ही परंपरा अबाधित असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर बारामतीमधून काठेवाडीमध्ये जगद्गुरू संत तुकोबा यांची पालखी पोहोचल्यानंतर काठेवाडीच्या ग्रामस्थांनी खरं तर थोड्याच वेळापूर्वी त्यांचं धोतराच्या पायघड्या घालून जंगी असं स्वागत केलं होतं। त्यानंतर संपूर्ण काठेवाडीकरांनी जगद्गुरू संत तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि आता काठेवाडीमध्ये आपण पाहतोय की धनगर समाज बांधवांकडून अशा पद्धतीनं मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडत असतं। ते ही सगळी दृश्य आपण पाहतो आहे की काठेवाडीकरांच्या मध्ये एक अत्यंत उत्साहाचं आनंदाचं वातावरण या संपूर्ण सोहळ्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळत असतं आणि मेंढ्यांचा गोल रिंगणाचा हा सोहळा पाहण्यासाठी खरं तर केवळ काठेवाडीच नव्हे, बारामतीच नव्हे तर पंचक्रोशीतले जे वारकरी आहेत, पंचक्रोशीतले जे नागरिक आहेत ते अशा पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित होत असतात। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबतचे मानकरी असतात, वारकरी असतात, विश्वस्त आहेत संस्थांचे, त्यांना या ठिकाणी जेवण दिलं जातं, त्यांचा आदर सत्कार केला जातो आणि त्यानंतर परंपरेप्रमाणे आपण पाहतो की काठेवाडीमधलं धनगर समाज बांधवांच्या तर्फे मेंढ्यांचं हे गोल रिंगण पार पडत असतं आणि आता आपण ही दृश्य पाहतो आहे की अशा पद्धतीनं उत्साहाचं, आनंदाचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्ञानबा तुकारामाच्या जय घोषामध्ये हा संपूर्ण सोहळा पार पडतो आहे। कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, काठेवाडी।